नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन जाहिरात तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारतीय वायुसेना यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पदं असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी विविध पदांसाठी भरती असणार आहे, जसं की लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपिंग, कारपेंटर, पेंटर, त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफ, मेस स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, हाऊसकीपिंग स्टाफ, वल्कॅनायझर आणि ड्रायव्हर या टोटल 148 पदांसाठी इथे भरती असणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया ह्यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. त्याचे एज लिमिट बघून घ्या. एज लिमिट तुमचं कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 एज लिमिट इथे लागणार आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीसाठी इथे एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे 5 वर्षाचं. त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. त्यानंतर यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जे काही लोअर डिव्हिजन क्लर्क हे पद असणार आहे त्यासाठी पगार तुम्हाला लेवल 2चा ॲज पर 7th CPC नुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणार आहे, तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. 12वी आणि तुमचा इथे टायपिंग स्पीड बघितला जाणार आहे. हिंदी टायपिस्ट त्यासाठी तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला 12वी लागणार आहे. 12th पास तुम्ही असाल तर यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तिसरं जे पद असणार आहे ते असणार आहे स्टोअर कीपर. स्टोअर कीपरसाठी तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलं आहे 12th क्लास, 12वी क्वालिफाय असाल तुम्ही तर इथे तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर डिझायरेबलमध्ये एक्सपिरियन्स इन हँडलिंग स्टोअर्स हँडलिंगचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे. डिझायरेबल असणार आहे, नसेल तरी चालेल, असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर ड्रायव्हर या पदासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमची 10वी झाली असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. मॅट्रिक्युलेशन किंवा इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन इन रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इथे तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर मस्ट होल्डिंग व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर कुक म्हणजे स्वयंपाकी या पदासाठी सुद्धा तुम्हाला 10वी लागणार आहे. तुमची 10वी झाली असेल तर तुम्ही ह्यासाठी पात्र असणार आहात. त्यानंतर पेंटर या पदासाठी सुद्धा तुम्हाला 10वी लागणार आहे. 10वी त्याचबरोबर तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट इन ट्रेड ऑफ पेंटर फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर कारपेंटर या पदासाठी सुद्धा तुम्हाला 10वी लागणार आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर हाऊसकीपिंग या पदासाठी तुम्हाला इथे सुद्धा 10वी लागणार आहे. मॅट्रिक्युलेशन दिलं आहे, 10वी तुम्ही पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. लॉन्ड्रीमॅन इथे तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन बघू शकता मॅट्रिक्युलेशन म्हणजेच इथे सुद्धा 10वी लागणार आहे. त्याचबरोबर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ॲज अ धोबी फ्रॉम ऑर्गनायझेशन ऑर इन्स्टिट्यूट तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर मेस स्टाफसाठी तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन बघू शकता मॅट्रिक्युलेशन, 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला लागणार आहे. मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी सुद्धा तुम्हाला 10वी लागणार आहे. त्याचबरोबर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर वल्कॅनायझर यासाठी तुम्हाला मॅट्रिक्युलेशन लागणार आहे. तर अशा प्रकारे सर्व इसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर तुमची एक रिटर्न एक्झाम होणार आहे. रिटर्न एक्झामद्वारे तुमची यामध्ये निवड असणार आहे. त्याचबरोबर रिटर्न एक्झामचा जो काही सिलेबस असणार आहे तो त्यांनी इथे मेन्शन केला आहे. ही जी PDF असणार आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच यासाठी अर्ज करू शकता. तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज मित्रांनो तुम्हाला याच PDF मध्ये त्यांनी हा जो असणार आहे तो अर्जाचा फॉर्मॅट असणार आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला टाईप करायचा आहे आणि तो वरील सांगितलेल्या स्टेशनवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सेंड करायचा आहे. तो तुम्हाला ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे ती पब्लिश झाल्यापासून पुढे 30 दिवसांच्या आत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सेंड करायचं आहे. त्याचबरोबर इतर सर्व जे काही तुमचे क्वालिफिकेशनचे डिटेल्स असणार आहे, क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट असणार आहे ते तुम्हाला अर्जासोबत अटॅच करायचे आहे आणि तो फॉर्मॅट तुम्हाला वरच्या स्टेशनवरती सेंड करायचा आहे. तो फॉर्मॅट सेंड तुम्हाला कुठे करायचा आहे तर मित्रांनो हे जे काही 148 पदं असणार आहे याचा तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर यासाठी हा जो काही ॲड्रेस त्यांनी पोस्टल ॲड्रेस मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला पोस्टाने तो अर्ज सेंड करायचा आहे. अर्जाचा जो काही फॉर्मॅट असणार आहे तो तुम्हाला खाली मी दाखवला आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला टाईप करून या ॲड्रेसवरती सेंड करायचा आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क जर सेंड करायचा असेल अर्ज तुम्हाला तर हा जो काही पोस्टाचा ॲड्रेस असणार आहे आसामसाठी इथे तुम्ही सेंड करू शकता. त्याचबरोबर हिंदी टायपिस्टसाठी तुम्हाला हरियाणासाठी पोस्टल ॲड्रेस त्यांनी मेन्शन केला आहे तिथे तुम्हाला सेंड करायचा आहे. त्याचबरोबर इथे न्यू दिल्लीसाठी सुद्धा तुम्ही लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अर्ज सेंड करू शकता. 3 पदे यासाठी असणार आहेत.
आणि हा असणारे अर्जाचा फॉर्मॅट, हाच फॉर्मॅट तुम्हाला टाईप करून ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने तुम्ही त्या ॲड्रेसवरती सेंड करू शकता। तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला या अर्जासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी यामध्ये दिली या अर्जासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी पे करायची नाहीये। अर्ज हा तुम्हाला मोफत पोस्टाने सेंड करायचा आहे। त्याचबरोबर ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।